एक आमदारांनी इथे पाय ठेवला नाही, एका सुद्धा आमदाराने, एक आमदाराने सुद्धा इथे पाय ठेवला नाही. आणि आदित्य सर हीच वृक्षतोड, हॅलो, इथे नाशिकमध्ये हीच कत्तलीची ऑर्डर नाही, तर तुफान कत्तल चालू आहे झाडांची. आदित्य सर याकडे तुम्ही जरूर लक्ष द्या. आहे सगळीकडेच महाराष्ट्रात चालू आहे. आज मी वाचलं सोलार प्लांट साठी 5000 झाडं कापणार. म्हणजे सत्ताधारी सोडले तर सगळे येऊन गेलेले आहेत तिथं, शिवसेना वगैरे सगळे येऊन गेले. सत्ताधाऱ्याचा एकही माणूस अजूनपर्यंत लोकांच्या सोबत आलेला नाही. आम्ही मतं कशाला द्यायचे? कसं द्यायचं? बहिष्कार टाकायचा का? नाशिककरा विचार करेल. आणि जर नाशिककर साठी तुम्ही भांडत नसाल आणि जर तपोवनात येत नसाल तर नाशिककर एक पण तुम्हाला मतदान करणार नाही, तपोवनाच्या विरोधात राहील. चलो मग आपण तयार आहात सगळे एकत्र यायला? प्रश्न होता नाशिकमध्ये तपोवनाच्या म्हणजे एसटीपीच्या नावाखाली त्यांनी 1400 झाडं तोडलेली. त्याच्यावर आम्ही हरकती बी नोंदवलेलं होतं, सगळं केलं होतं. पण नाशिक महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे, त्याचे अतिरिक्त आयुक्त आहे, त्यांनी धमक्या देऊन अक्षरशः आमच्या हरकती निकाली काढलेल्या आहे. आणि आम्ही जे लढा देतो तेव्हा गुन्हे दाखल करण्याचे असंच पुण्यामध्ये झालंय. कारण आता काय झालंय, गेली 3 वर्ष कुठेही महापौर नाही, कुठेही नगरसेवक नाही, तुम्ही निवडलेले कुठेही नाहीयेत. आणि सगळीकडे 3 वर्ष प्रशासन हे मुख्यमंत्री कार्यालयातून चाललेलं आहे. पण ह्याला सगळ्याला आपल्याला लढा द्यायलाच लागेल. एसटीपी मध्ये पण तुम्हाला आज लिहून देतो, घोटाळा झालाच असेल, कारण जर पुण्यात झालं तर इथे पण झालं असेल. 100% आता काहीतरी दिशा देऊन जा. अजून मॅप बघतोय ना आपण, हा आताच चेंज नाही झालेला. हा टेक्निकली जर बघितला तर हा मॅप फार वर्षापूर्वी तपोवन जे पहिले 350 एकर प्लस होतं, आता जे 54 एकर राहिलं आहे, त्यामध्ये सुद्धा जे RC1 RC2 डिफाईन केलेलं आहे हे आताच नाही आहे. तर जर डीपी प्लॅन जर बघितले गेले तर फार क्लेवरली कुठेही पब्लिकला कॉन्फिडन्स मध्ये न घेता हे RC1 RC2 डिक्लेअर केलेले आहेत. नाही, म्हणून आता आपण हे ठरवायचं. पहिली गोष्ट म्हणजे आपला कुंभमेळ्याला विरोध नाहीये, बरोबर, कुंभमेळ्याचं स्वागतच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माईस पण आपल्याला नाशिकमध्ये कुठेही दुसरीकडे द्या, पण इथे नाही, बरोबर. तिसरी गोष्ट म्हणजे हे तपोवन आहे, तपश्चर्याचं वन आहे, प्रभू श्रीरामाचं इथे पदस्पर्श झालेला आहे, ही भूमी पावन झालेली आहे. ह्याला तुम्ही रिझर्व्ह फॉरेस्टचा दर्जा दिलाच पाहिजे, ही मागणी आपण करायला पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे आता सांगितलेलं आहे, सगळ्या उमेदवारांकडून ह्या तपोवनासाठी अफिडेव्हिट घ्याच आणि हे जाहीर करा. आपण नाशिककर म्हणून सगळे उतरून हे जाहीर केलं पाहिजे की जे कोणी हे तपोवनाच्या विरोधात असतील, तुम्हाला मतदान नाही, मग आम्ही भले तुमच्या विरोधात मतदान करू किंवा नोटा करू. आणि मी तुम्हाला आश्वासन देतोय की मी आणि उद्धव साहेब आणि आमचा पक्ष तुमच्या सोबत आहे म्हणजे आहे, हे तुम्हाला आणि जिल्हा प्रमुखांनी पण बायलॉ सुद्धा तुम्ही डिक्लेअर करा म्हणून आम्ही ती जातो आणि पिटिशन. जिल्हा प्रमुखांना विनंती करतो, आजच हे अफिडेव्हिट तुम्ही सगळ्यांना देऊन टाका. आपले एबी फॉर्म बघा, ते झाल्यानंतर नाही तर. आदित्य साहेब, एक गोष्ट सांगू इच्छितो. तुम्ही युवा नेता आहेत आणि मी एक युवा म्हणून सांगतो की आज जे प्रचाराला घरोघरी लोक जात आहेत किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत, नाशिककरांनी पहिल्यांदा आले होते नाशिककरांनी एक प्रश्न विचारला पाहिजे, तपोवनासाठी काय करताय? जोरदार टाळ्या वाजवा. पहिला माणूस एक मिनिट सगळे असे इकडेच फोन करा. तिथे त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे, महादेवाच्या मंदिरामध्ये चपला घालून जाऊ नये ही विनंती करतो सगळ्यांना. बोलू का? बरं, हे जेव्हा अरे बाबा फोटोग्राफर मध्ये भांडण नको ना. आम्हाला वाटतं आमच्या पक्षातच चालतं तसं. ठीक आहे. खरं तर जेव्हा ज्या मिनिटाला तपोवन बद्दल मी ऐकलं तेव्हाच माझ्या आपल्या सगळ्या स्थानिक नेत्यांना, माझा मित्र तन्मय इथे असतो, तो पर्यावरणवादी, तो आमच्या सरकारमधला आम्ही अर्बन नक्सल समजायचो. आणि सगळेच आम्ही एकमेकांना फोन सुरू केले की आता नक्की करायचं काय, कसा याचा लढा द्यायचा. आणि तेव्हाच मी सांगितलं होतं की हा लढा देत असताना इथे प्रामुख्याने सगळ्यात पुढे असले पाहिजेत ते नागरिक असायला पाहिजेत. दुसरं हे पण मी सांगितलं होतं की इतर अनेक पक्षातले लोक येतील, जसं आज तुम्ही आलात,
बरोबर, तुम्ही जरी भाजपमधले असलात तरी तुमचं नाशिकवर प्रेम असेल, तुमचं या तपोवनावर प्रेम आहे, तसं आमच्या सगळ्यांचंच. बरोबर, इलेक्शन तुम्ही आता तिकीट पण मिळणार नाही. ते ऍफिडेव्हिट टाकले साहेबांनी सांगितले ते देत असतील तर आपल्या पक्षातून घ्या. 10 वर्ष मी काम केलं आणि आई निवडणुकीच्या वेळेस सोडून दिले मी ते इलेक्शन. पण ह्याला बोलतात नाशिकवर प्रेम. आणि मला वाटतं त्याच वेळी मी सांगितलं होतं की आपली सगळी आंदोलन असतील. आता त्यावेळी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, मनसे असेल, इतर सगळेच पक्ष, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी, जे जे पक्ष ज्यांना इथे यायचं असेल, मी त्यांना सगळ्यांना सांगत होतो की कोणी आपले झेंडे पट्टे काही न ठेवता, चिन्ह न ठेवता आपण इथे आलो पाहिजे. कारण आपली पहिली ओळख ही माणुसकीची असायला पाहिजे. आणि अर्थात आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमच्या पर्यायाने आमच्या मार्गाने आम्ही काम करत असतो. पण ही जी लढाई आहे ही फार मोठी लढाई आहे. ही आपल्या राज्यासाठी मोठी लढाई आहे, आपल्या देशासाठी तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिक म्हणून जी आपली ओळख असेल ती ह्या लढाईतून आपली ठरणार आहे. नक्कीच. आता इथे ही जी लढाई आपण लढत आहोत, अर्थात तुम्ही रिट पिटिशन फाईल केलेली आहे, तुम्ही सगळे इथे आंदोलन करत आहात, अनेक पक्ष इथे राजकीय वचनं येऊन देऊन जातील. पण मी इथे का आलोय ह्याची 2-3 गोष्टींची तुम्हाला ओळख सांगतो मी. कारण काय असतं, स्वतः आल्यानंतर आपलं एक रेझ्युमे द्यायचा असतो. आता पर्यावरण मंत्री म्हणून मला पण हे नाव ठेवलं होतं अर्बन नक्सल, मला पण हे नाव ठेवलं होतं की तुम्ही खूप पर्यावरणवादी आहात, तुम्ही खूपच भलत्या सलत्या विचारसरणीला पकडून असता. पण 2-3 गोष्टी ज्या आपण केल्या त्या मी तुम्हाला सांगतो, कारण तुमचा विश्वास आणि आमचा विश्वास एकामेकांवर जर आपला असला तर ही लढाई आपण पुढे नेऊ शकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे मुंबईमधलं आरेचं जंगल, 800 एकर फॉरेस्टचा दर्जा देणारं हे आपलं सरकार पहिलं होतं. आणि मी आपलं कारण पर्यावरणवाद्यांचं बोलतो, बाकी कोणाचं पक्षाचं बोलत नाही. तिथे पण आम्ही झाडं तोडून जमिनी विकून पैसे कमवू शकलो असतो, पण ते केलं नाही. नाशिकमध्ये मला वाटतं आपणच मला ट्विट केलं होतं, बरोबर. आणि ते फ्लायओव्हरचं ठीक आहे, आपण फ्लायओव्हर इकडे तिकडे हलवू शकतो, पण एखादं वडाचं झाड असेल, त्याच्या खाली मंदिर असतं, आपली आस्था असते, आणि आस्था असली नसली तरी ते झाड हे झाड असतं. वर्षानुवर्षां किती 200-300 वर्षाचा त्याला इतिहास असतो. म्हणजे आपण टिकत नाही तेवढे ते टिकत असतात. 1000 वर्षाचं असेल तर त्यासाठी मी लगेच आलेलो, ती नोटीस मी फाडली होती मंत्री म्हणून, आणि आपण ते काम लगेच हे केलं होतं. तसंच मला आठवतं एक साताऱ्यामध्ये मला वाटतं मुंबई बेंगळुरू जो हायवे आहे तो देखील, तिथे तो हायवे एक असंच वडाचं झाड तोडून जाणार होतं. तेव्हा मी गडकरी साहेबांना विनंती केली होती आणि त्यांनी लगेच ती माझी जी विनंती होती त्याला मान देऊन तो हायवेचं जे आहे थोडं वळवलं होतं त्यांनी, आणि हायवे त्या वडाच्या झाडाच्या बाजूने नेला. ते वडाचं झाड तिथे देखील आपण वाचवलं. तसंच ताडोबा अंधारीमध्ये मायनिंग सुरू होणार होतं त्या टायगर कॉरिडॉरमध्ये. आता परत त्यांनी उघडले, सरकार आल्या त्यांनी उघडलं, पण आपल्या काळी आपण ते मायनिंग थांबवलं होतं. मायनिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे किती पैसे मिळतात? पक्षाचा फंड आम्ही असाच गोळा करू शकलो असतो. सगळीकडे चालू आहे आता, बरोबर. आता हेच जसं कांदळवनाची जेव्हा गोष्ट होते तेव्हा मंत्री म्हणून मला संधी मिळाली होती की 11 महिन्यात आम्ही 15,500 हेक्टर कांदळवन आम्ही रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून केलं होतं. अजनीवनाची जी जागा आहे आता आपण पाहताय नागपूरमध्ये, अजनीवनचा लढा अजूनही चालू आहे. असाच परिसर आहे, ठीक आहे, ती जागा कदाचित रेल्वेची असेल, रेल्वेच्या अखत्यारीत असेल, पण झाडं आता तिथे जंगल झालेलं आहे, कशाला तोडायचं आपल्याला? आणि ह्या काही गोष्टी ज्या आहेत मला वाटतं आपण शासकीय अधिकारी म्हणून असू, प्रशासन म्हणून असू, विरोधी पक्ष म्हणून असू, सत्ताधारी पक्ष म्हणून असू, जी गोष्ट आपल्याला श्वास देते तीच जर नष्ट केली आपण तर आपण जगणार कसं हा विचार करणं गरजेचं आहे. आज ज्या 2 लढाया ह्या देशामध्ये, म्हणजे चिपको आंदोलन अर्थात खूप फेमस आहे, जगभरात सगळ्यांनी ओळख ठेवलेली आहे, पण एक आंदोलन मी तुम्हाला आवर्जून त्याचा इथे उल्लेख करीन, ते म्हणजे वेताळ टेकडीचं आंदोलन आहे. वेताळ टेकडी पुण्यामध्ये अशीच खूप सुंदर जागा आहे, आणि त्यावेळी देखील सरकार आल्या मी तिकडे जे काही त्याच्यावर विकासाच्या नावावर विनाश होत होता त्याला स्थगिती दिली होती. तिथे सरकार पडलं आपलं, आणि सरकार पडल्यानंतर पुन्हा एकदा ते सुरू झालं होतं. कॉन्ट्रॅक्टर कोणाचा, काय कोणाचा, कन्सल्टंट कोणाचा, याच्यात मला जायचं नाहीये. पण त्या वेताळ टेकडीच्या आतून बोगदा, वरतून मेट्रो आणि बाजूनी हायवे, तो वेताळ टेकडी कापून टाकून बोललं जाऊ दे ना, सगळंच सपाट करा, वाळवंट जाहीर करून टाका, आणि मग जो तुम्हाला विनाश करायचा किंवा विकास करायचा तो ठरवा. कारण विकास ठीक आहे, तुम्हाला विकास करायचा आहे, पण तो विकास तुम्हाला जर एवढंच असेल की आम्हाला हा बोगदाकडून थेट हॉस्पिटलमध्येच जायचं आहे 15 मिनिटात, ह्याला जर तुम्ही विकास बोलत असाल तो विकास तुम्हाला मान्य असेल. पण वेताळ टेकडीमध्ये तिथे देखील लोकांनी अशीच ह्युमन चेन केली होती, आणि तेव्हा देखील सगळ्यांना सांगितलं होतं की जो कोणी राजकीय पक्ष सांगेल की आम्ही वेताळ टेकडीच्या बाजूने आहोत, आम्ही त्यांच्यासोबत राहू, जे कोणी वेताळ टेकडीला विरोध करेल आम्ही त्याला संपवल्याशिवाय राहणार नाही. हे तिकडच्या सगळ्या पर्यावरणवाद्यांनी सांगितलं होतं. पटापटा सगळे राजकीय पक्ष लाईनीत उभे राहिले.
हे तुम्ही पण करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोठी लढाई मी खरोखर अभिमानाने सांगतो आणि त्यांचं अभिनंदन करतो, राजस्थानमध्ये आता अरावली वाचवण्यासाठी हा कितीतरी शेतकरी उतरलेत, कितीतरी लोक उतरले ट्रॅक्टर घेऊन. 500 ट्रॅक्टर तर काल दिसतात मला. जोपर्यंत ही चळवळ एवढी मोठी होत नाही आणि तुम्ही नाशिक म्हणून सांगत नाही, जसं तुम्ही आता सांगितलं ना की आम्ही तुमच्याकडून ॲफिडेव्हिट भरून घेऊ की जिंकून आल्यानंतर तुम्ही ह्या जंगलाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. पुढचंही ॲफिडेव्हिट एक करून घ्या की जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून आलं पाहिजे की ह्या पूर्ण तपोवनाला, म्हणजे तपश्चर्याचं वन, मला तुम्ही सांगा तपश्चर्या सोडून इथे तुम्ही माईस बांधणार, मग कसलं तपोवन होणार? बरं, कुठचे साधू हे 5 स्टारमध्ये तपश्चर्या करतात? जे आपले महंत आहेत, जे महापुरुष आहेत, जे साधू आहेत, अशाच वनामध्ये तर तपश्चर्या करतात. तर आपल्याला हे पण करून घ्यायचं आहे की ह्या सरकारने आपल्याला आश्वासन दिलं पाहिजे की आचारसंहिता उठल्या त्यांनी ह्याला रिझर्व्ह फॉरेस्टचा दर्जा दिला पाहिजे. डीप फॉरेस्ट सेक्शन 20 मध्ये होतं आणि सेक्शन 4 झालं की रिझर्व्ह फॉरेस्ट. हे लगेच केलं पाहिजे. ग्रीन झोन येतोच ना, म्हणजे फॉरेस्ट झालं की ग्रीन झोन येतो. पण जे काही चाललंय आता की हे तोडून तुम्हाला येलो झोन करायचं आहे, मग टीडीआर. आता टीडीआर जर तुम्हाला जनरेट करायचं असेल, मुंबईमध्ये फनेल झोनसाठी टीडीआर तर मुख्यमंत्र्यांनी असाच दिलेला आहे. असंच जर द्यायचं असेल, टीडीआर एक तर तसा जनरेट होत नाही, पण चला होत असेल आणि असंच जर तुमच्या एका जीआरनी होत असेल तर तुम्ही टीडीआर बाजूला जनरेट करून द्या ना. ह्या जागेला हात लावण्याची गरजच काय आहे? आणि खरोखर मी जेव्हा इथे गाडी बाहेर थांबली आणि आज चालत आलो, मी आसपास जरा पाहत होतो, एवढं सुंदर जागा आहे. या नाशिकमध्ये कमीत कमी 10 अजून अशा जागा झाल्या पाहिजेत. कारण झालंय असं की आपण ह्या जागा तोडतो आणि मग डेन्स फॉरेस्ट, काय ते मियावाकी प्लांटेशन, अर्बन फॉरेस्ट वगैरे ह्या सगळ्या आपण गोष्टी ज्या केल्या होत्या त्या हळूहळू परत नष्ट होत चाललेल्या आहेत. आता मुंबईमध्ये देखील मी पाहतोय, पुण्यामध्ये पाहतोय, इथे असेल, नागपूरमध्ये असेल, हे NDZ स्पेशल डेव्हलपमेंट झोन करतात आणि मग ह्यांच्या आवडते बिल्डर्स, आवडते कॉन्ट्रॅक्टर्सच्या घशात देऊन हे सगळे पळून जाणार आहेत. तुम्हाला सांगतो, हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर जेव्हा यांच्या खिशात पैसा येतो, गेल्या 10 वर्षामध्ये आपले देश सोडून जाणारे 12 लाख लोक आहेत. आणि हे जे सोडून जात आहेत, काही बिचारे खऱ्या अर्थाने जातात की त्यांना त्यांच्या मुलांसाठी असेल किंवा अजून कोणासाठी असेल चांगलं भविष्य पाहिजे, भवितव्य पाहिजे. पण हे सगळे जे जात आहेत ते प्रदूषणाच्या नावाखाली जातात का? नाही ना. आता आपले प्रधानमंत्री महोदय देखील जेव्हा जगभरात जातात तेव्हा एक पेड माँ के नाम जिथे जिथे लावतात, पण त्यांचाच पक्ष आज दुर्दैवाने इथे महाराष्ट्रामध्ये जे सगळं नष्ट करत आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो, इथे तपोवन आहे, मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे, पुण्यामध्ये वेताळ टेकडी आहे, नागपूरमध्ये अजनी आहे, चंद्रपूरला आम्ही ते फ्लाय ॲशचा प्लांट तिथे मी पाहिलं होतं. मी मंत्री असताना गेलो होतो, तिथे देखील मला असाच ईमेल आला आणि तिथून ईमेल हा आला की तुम्ही आमच्या त्या नांदगावमध्ये येऊन पहा. नांदगावमध्ये बाजूला कोराडीचं ते त्यांचं थर्मल पॉवर प्लांट होतं. सगळं फ्लाय ॲशचं डम्पिंग चाललं होतं. सगळं हे अनसायंटिफिक होतं. कुठेही काही लाईनिंग नाही, काही नाही. अक्षरशः ढिगारचे ढिगारे 800 एकर, जवळपास 8 ते 9 फुटाचा ढिगारा पूर्णपणे फ्लाय ॲशचा पडला होता. बरं, हीच सगळी फ्लाय ॲश जी आहे ती रस्ते बनवण्यात जाऊ शकते, तुम्ही ऑप्शन करू शकता, सगळं काही करू शकता. आम्ही एका महिन्यात जवळपास 70% ती जागा स्वच्छ करून दिली होती. पण झालं, परत एकदा कोल वॉशरी सुरू, इलिगल, सरकार पडलं, फ्लाय ॲश सुरू. म्हणजे नेमकं आपण लढतोय कोणासाठी, कशासाठी? हा श्वास जो आपण घेतोय आणि जे काही आपण दिल्लीत पाहतात आता, म्हणजे ते AQI किती झालंय आज? 1081 दिसत होतं, 1081 दिसत होतं. नाशिकचं होणार, सगळ्याच होणार. म्हणजे एक तुम्ही बघा, हे ना अरावली कापायचंय, हे ना वेस्टर्न घाट कापायचे आहेत, हे ना मायनिंग सगळीकडे सुरू करायचं, ही झाडं कापायची आहेत. मग कसलं काय राहणार? म्हणजे उद्या वाळवंट झाल्यानंतर आपण वाळवंट म्हणून राहणार का इथे? आणि ह्यांची पिढी ही निघून जाईल. हे सगळे जे लोक पैसे खात आहेत हे सगळं विकून हे परदेशी निघून जातील, भोगायला आपण इथे असू. बरं, दुसरा जो विषय निघतो ना इथे की कुंभमेळ्याचा, दशकांनी इथे कुंभमेळा होतच आले ना. कुंभमेळा होत असताना तुम्ही मला सांगा, कोणी कुंभमेळ्याला विरोध केलाय का? आपण तर नेहमी दर्शन घ्यायला येतो, बरोबर आहे. आता हे सगळे जे साधू महंत जगभरातून येत असतील, देशभरातून येत असतील, त्या अशा जागेसाठी येतात जिथे वनात तुम्हाला तपश्चर्या करायला मिळते. बरं, ही प्रभू श्रीरामाची जागा आहे, पंचवटी असेल, ही तपोवन असेल, इथे त्यांचं स्पर्श झालेला आहे. मग हे सगळं तोडून कुठचा धर्म आपण वाचणार आहोत? बरं, तसं आपण पाहायला गेलं तर हिंदुत्वाचंच बोलायचं झालं तर आपला धर्म हा वैदिक धर्म आहे, बरोबर. आपल्याकडे मूर्तीच्या आधी, मूर्ती आपल्या मंदिरात यायच्या आधी किंवा घरात यायच्या आधी आपण कशाची पूजा करायचो? पंचमहाभूतांची. आता नदीचं आपण प्रदूषण पाहतोय. हा, ते पुण्यात पण मुळा मुठ्याचं जगात एकमेव उदाहरण असेल की ती नदी खोलीकरण त्याचं करण्याच्या ऐवजी अजून कमी करतायत आणि रुंद करायच्या ऐवजी अरुंद करतायत. जगभरात खोलीकरण, रुंदीकरण होतं, इथे आपण उलटं चालतोय. म्हणजे आपण नदीचं प्रदूषण, समुद्राचं प्रदूषण, वन कापतोय. सगळे जर पंचमहाभूत ज्या मिनिटाला आपण तसं पाहिलं गेलं तर आपण समाज म्हणून
ज्या मिनिटाला ह्या पंचमहाभूतांना आपण मूर्तीचं रूप दिलं आणि पूजन सुरू केलं, आधी पूजन म्हणून आपण प्रदूषणापासून मुक्त ठेवायचं या जागेला, ती आपली खरी पूजा होती, खरी आस्था होती. आता हेच जे आपण मूर्त्या केल्या, मंदिरात आणल्या, आपल्या घरात आणल्यानंतर जी पंचमहाभूत आहेत त्यांनाच आपण प्रदूषित करायला लागलो, तर कुठचा धर्म टिकणार आहे आपलं? आपलं जर आपला धर्म टिकवायचा असेल, हिंदुत्व टिकवायचं असेल, आपला वैदिक धर्म टिकवायचा असेल, तर आपल्याला पंचमहाभूत ज्याची आपण पूजा करायचो ती पूजा पुन्हा एकदा सुरू करायला लागेल, आपल्याला त्याची आस्था पकडायला लागेल. आणि ती खरी पूजा म्हणजे त्याच्या नष्टीकरणापासून त्यांना वाचवणं, प्रदूषणापासून वाचवणं. मला वाटतं हे आज आपण इथे ठरवलं पाहिजे. मी एकच तुम्हाला सांगतो, आज मला उद्धव साहेबांनी एवढ्यासाठीच पाठवलं आणि आम्ही सगळेच पक्ष म्हणून तुमच्या सोबत आहोत. जे काही तुम्हाला ॲफिडेव्हिट पाहिजे, जे काही पाहिजे ते तर लिहून देऊच. पण तुम्हाला अजून एक सांगतो मी की इथे कोणाला हात लावू द्यायचं नाही, हे आपण नाशिककर म्हणून ठरवलं. जे तुम्ही सांगत होतात बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर, बाहेरचे कोण, ठीक आहे, ते सगळं आपण नंतर बघून घेऊ. पण आपणच श्वास घेऊ शकलो नाही तर आपण कोण, बाहेरचे कोण, काय आपले काय परके, हे काहीच राहणार नाहीये. तर नाशिकने देखील अरावलीमध्ये जसं, राजस्थानमध्ये जसं सगळे लोक रस्त्यावर उतरले तसं, आणि तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना सांगा, जर तुम्ही आम्हाला वचन नाही, पुढे वचनपूर्ती, कारण हे निवडणुकीपुरती नाटक पण खूप लोक करतात, त्याच्या पुढेही जाऊन जर तुम्ही आम्हाला इथे हे वन वाचवायला ताकद दिली नाही तर आम्ही तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना इन्क्लुडिंग आम्हाला हे आजपासून पत्र द्या आणि आम्हाला रस्त्यावर उतरायचं. त्यालाच नाशिककर एक मतदान मिनिट करेल. आदित्य, तुम्हाला सांगतो मी, जेव्हापासून इलेक्शन डिक्लेअर झालंय आणि ज्यांना इलेक्शनला उभं राहायचंय, असे खूप कमी लोक आहेत की जे स्वतः इथे आलेले आहेत. बाकी सगळे कार्यालयांमध्ये जाऊन राहिलेले आहेत. आणि काही पक्षाचे लोक तर तिकीट मिळणार नाही, तपोवनात आलं म्हणून येत नाहीयेत. अरे त्यांना म्हणा की तुम्हाला जगायचंय की मरायचंय, पहिले तुम्ही जगवण्यासाठी तुम्ही हे सोशल वर्क करा, नंतर आम्ही तुम्हाला नगरसेवक म्हणून बघू ना. तुम्हाला नगरसेवक व्हायचंय की तुम्हाला फक्त त्यांची सेवा करायची आहे? चापलुसी करणारे नगरसेवक नको आहे आम्हाला. आम्हाला नाशिक साठी भूमिका घेणारे नगरसेवक पाहिजेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.